जिल्हाधिकारी मीना यांची औद्योगिक वसाहतीस भेट. अतिक्रमणाचा प्रश्न तातडीने सोडविण्याची दिली ग्वाही. अकोला जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीची पाहणी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज केली. या पाहणी दरम्यान त्यांनी अकोलावाला फूड प्रोसेसिंग क्लस्टरचा शुभारंभही केला. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ परिसरातील विविध उद्योगांची पाहणी करून त्यांनी उद्योजकांशी चर्चा केली. अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सभागृहात झालेल्या बैठकीत सुरक्षितता, अतिक्रमण आणि इतर अडचणी सोडविण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी मीना यांनी दिले. औद्योगिक वसाहतीत अतिक्रमणाचा प्रश्न तातडीने सोडविण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. तसेच चोरीच्या घटना रोखण्यासाठी कायमस्वरूपी बंदोबस्त आणि देखरेखीची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. उद्योग व रोजगार वृद्धीसाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असेही जिल्हाधिकारी मीना यांनी सांगितले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष मनोज खंडेलवाल, सचिव नितीन बियाणी, उद्योग सहसंचालक निलेश निकम यांच्यासह अनेक मान्यवर उद्योजक उपस्थित होते. अकोला जिल्हा प्रशासनाच्या या उपक्रमामुळे स्थानिक उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार आहे. बाकी टाकली तहसील में कुछ इंडस्ट्री आती है और बाकी इंडस्ट्री आती है MIDC पुलिस स्टेशन के अंदर, तो वो एरिया में अगर कुछ हो गया इंटरनेट करने के लिए बाकी टाकली जाना पड़ता है. सरळ योग्याला चालला ना त्याची आई मॅडम जवळपास हे फोटो लागलेले इथपर्यंत गेलेले नालीचे आहे. बट सगळं MIDC बघून ज्याच्यात मी 2-3 फॅक्टरीज पण बघितली आणि मला थोडं पॉझिटिव्हिटी अशी आली की आपले जिल्ह्यात खूप चांगला इंडस्ट्रीजचं काम चालू आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की फ्युचर फॉरवर्ड इज इंडस्ट्रीज ओनली. याच्यात आपले लोकांना एम्प्लॉयमेंट मिळत आहे और आपले देशाचा GDP वाढत आहे, आपली देशाची प्रोग्रेस याच्यामध्ये आहे. तो आपला अधिकारी म्हणून ॲडमिनिस्ट्रेशनचं काम आहे. यांच्या जे काही इश्यू असतात जे काही मोठे नाही आहे, मी लास्ट मीटिंगमध्ये पण समजून घेतले होते, हार्डली 9-10 इश्यू ते होते, 2-3 त्याने ॲडिशनल टाकले, चुनके 10-11 त्याच्यात पण, आणि ते करण्यासारखे आहे. इट्स जस्ट दॅट खूप मल्टिपल डिपार्टमेंट त्याच्यात इन्व्हॉल्व असतात आणि फाईल इकडे 2-3 नवीन विषय आले लॉ अँड ऑर्डरच्या इश्यूवर. त्याच्यात फक्त काय आहे ना की एक लेटर सादरीकरण कलेक्टरच्या तर्फे झाला, तो फिर सगळ्यांना थोडासा इकडची जो पोलीस यंत्रणा आहे ठाणेदार वगैरे त्याला पण कळेल की नाही एक मॅडमच्या पण याच्यावर फोकस आहे, SP साहेबांच्या पण आहे. तर आपल्याला इट्स जस्ट दॅट इज केसेस सिंसियरली घ्यायचे. तो इट्स ऑल अबाउट मिडलमॅन का काम है कि मतलब मेरा काम है कि मैं थोड़ा सबको सोबत घेऊन जाण्याचं काम जिल्हाधिकारीचं आहे. ठीक आहे, तो माझी सगळं मला विश्वास आहे. आज 2-3 अधिकारीने मला व्यवस्थित सांगितलं आहे, मी सॅटिस्फाईड आहे. असं व्यवस्थित सांगितलं जातं आहे. प्रॅक्टिकली जे काही आहे चलो 8 महिने 9 महिने, बट नॉट मोर दॅन 9. मग तशाने माझी बदली झाली आणि 2-3 विषय मार्गाने लागले. करायला काही हरकत नाही, कुठेही असे लॅप्सेस नाही आहे. पॉलिसी आपल्या शासनाची कुठेही अशी नाही आहे की आपल्याला बिझनेसमॅनला अजून त्रास द्यायचा नाही. जे काही किरकोळ काम आहे ते आपल्याला मार्गी लावायचं आहे. अतिक्रमणच्या विषयामध्ये तो टोटल MIDCचे जे काही विषय आहे ते वन्स अँड फॉर ऑल क्लोज करा. तो मीटिंगने तो डिस्कस करण्यासाठी राहणारच नाही. राईट, वन्स अँड फॉर ऑल क्लोज करा, त्याचा फॉलोअप घ्या. अशा तुम्ही जॉईन झाल्या कोणामध्ये काय काय इश्यू आहे, आय एम देअर टू टेल दिस इश्यू टू ना. तो तुम्ही ॲटलीस्ट प्रपोजल पाठवलं, तुम्ही काय सांगू त्यांना प्रपोजल पाठवलं. ठीक आहे, उद्योग भवनच्या राईट. वहाँ एक हमारा सर्विस रोड का काम चालू हो गया है, इसका भी अब 8-15 दिन में काम चालू है. लेकिन मैडम वहाँ का इतना अतिक्रमण बसे हुआ है. अब हाईवे अथॉरिटी बोलती कि हमारे अंडर में